नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या किल्ले राजमाचीच्या मनोरंजन किल्ल्याच्या या स्थळदर्शनाच्या 5व्या भागात मी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। मागील भागात आपण हा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रेंच्या ताब्यात कसा आला आणि त्यांच्या जहागिरीत कसा समाविष्ट झाला ते पाहिले। आता स्थळदर्शन करता करता आपण पुढील इतिहास जाणून घेऊया। 1714 झालेल्या ह्या तहानमतच्या पुढे 1729 सालापर्यंत हा किल्ला कान्होजी आंग्र्यांकडेच राहिला। जुलै 1729 ह्या महिन्यामध्ये सरखेल कान्होजी आंग्रे हे स्वर्गवासी झाले आणि त्याच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी आंग्रे हे नवे सरखेल झाले। त्यांच्याही काळात राजमाची आंग्रे जहागिरीत होता। सरखेल सेखोजी आंग्रेंच्या मृत्यूनंतर मात्र कान्होजी आंग्रेंच्या उर्वरित पुत्रांमध्ये भाऊबंदकी सुरू झाली। मानाजी आंग्रे आणि संभाजी आंग्रे यांच्यात वाद उत्पन्न होऊन 1735 साली राजमाची आंग्रे जहागिरीमध्ये पण संभाजी आंग्रे यांनी बळकावला। मानाजी आणि संभाजी हा वाद सोडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पंतप्रधान बाजीराव पेशवे यांना कोकणात धाडले। बाजीरावांनी मानाजी आंग्रे यांना वजारतमा आब हे पद दिले आणि कुलाबा किल्ल्याची जहागिरी दिली। त्याचबरोबर संभाजीला सुवर्णदुर्ग आणि सरखेल पद अशी वाटणी करून दिली आणि प्रचंड मोठी आंग्रे जहागीर विभाजित झाली। ह्या कामगिरीबद्दल किल्ले सरसगड, मृगगड, राजमाची, कोथळीगड हे किल्ले मानाजी आंग्रे यांनी आंग्रे जहागिरीतून पेशव्यांकडे नजर केली। अशा रीतीने राजमाची किल्ल्याची मालकी आंग्रे जहागिरीतनं पेशव्यांच्या मराठा केंद्रीय सत्तेकडे आली। तर मित्रांनो, आता आपण दरवाजाकडनं ह्या बुरुजापाशी आलेलो आहोत। ह्या बुरुजावरून आपल्याला अतिशय सुंदर दर्शन घडते। जेव्हा आपण इथून दृष्टिक्षेप आपला फिरवतो, नजर फिरवतो, तेव्हा आपल्याला अतिशय सुंदर अशी ही भैरोबाची खिंड दिसते आणि येथून समोरच्या श्रीवर्धन किल्ल्याचं दर्शन होतं। त्याचबरोबर आपण जेव्हा ह्या बाजूला नजर फिरवतो तेव्हा आपल्याला मनोरंजन किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाची सुद्धा रचना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर येथून आपल्याला समोर ह्या मनोरंजन किल्ल्याची वळत वळत गेलेली तटबंदी दिसते। त्याचबरोबर इथे किल्ल्याची बाजू अतिशय निमुळती असल्यामुळे विरुद्ध दिशेने परत येणारी तटबंदीसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते। आता ह्या किल्ल्याच्या फांज्या ज्या आहेत आणि चर्या ज्या आहेत त्या अतिशय उद्ध्वस्त झालेल्या आहेत। त्यामुळे आपल्याला इथे हे असं उद्ध्वस्त स्वरूप दिसत असलं तरीसुद्धा आपण येथून गतकाळच्या वैभवाची अतिशय चांगली कल्पना करू शकतो। येथून खालचं उधेवाडी गाव आणि राजमाचीच्या पठाराचा अतिशय विस्तृत असा प्रदेश आपण पाहू शकतो। उधेवाडी गावाच्या पलीकडेच आपल्याला उदयसागर तलाव देखील दिसतो, जेथे आपण मागच्या एपिसोड्समध्ये येथील गोधनेश्वराचे मंदिर पाहिले होते। येथून राजमाचीच्या विस्तृत पठाराचं नयनरम्य दृश्य आपण पाहू शकतो। येथे जेव्हा आपण पूर्ण 360 अंशात आपला हा जो नजारा आहे हा संपूर्ण करतो तेव्हा परत एकदा आपल्याला श्रीवर्धनच्या किल्ल्याचं अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं। मराठा रियासत खंड क्रमांक 29 या खंडातनं मला मनोरंजनच्या किल्लेदार पदाची नोंद सापडलेली आहे। ती मी तुम्हाला मनोरंजन किल्ल्याच्या ह्याच बुरुजावर वाचून दाखवतो। ती नोंद पुढीलप्रमाणे: दफाते खंडोजी फाटक यास किल्ले मनोरंजन येथील सरनाईकी सांगून पाठवले असे म्हणून सुभानाजीराव येरुणकर नामजद व किलो कारकून राजमाची यास सनद। मानाजी आंग्रे वजारतमा आप सरखेल यांच्याकडून बाजीराव पेशवे यांना 1735 साली राजमाची देण्यात आला। त्यानंतर पेशव्यांचे किल्लेदार राजमाचीवर रुजू झाले त्याचीच ही नोंद आहे। ही नोंद 11 सप्टेंबर 1736 या सालची आहे। याच्या पुढे आपल्याला राजमाचीच्या किल्लेदाराचे बरोबरच राजमाचीवर कोण मामलेदार म्हणजे राजमाचीचा हा जो तालुका होता त्याचे मुख्य म्हणजे आज जसं तालुक्याचा मुख्य तहसीलदार असायचा तसंच त्या काळी मामलेदार पद तालुक्याच्या मुख्याधिकाऱ्याचं नोंदलं असायचं। तर
1751-52 साली दीपाजीराव येरुणकर हे राजमाचीचे मामलेदार होते. त्याच्यानंतर 1796-97 साली महिपत पांडुरंग हे येथे मामलेदार होते. 1802-03 साली नारायण रामचंद्र हे राजमाचीचे मामलेदार होते. त्याचबरोबर मराठा साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये 1807 नंतर बळवंतराव नागनाथ हे राजमाचीचे मामलेदार होते. तर अशा रीतीने ही मराठा दफ्तरातली अनोखी नोंद आपल्याला मी इथे सांगितली. आता आपण आपलं स्थलदर्शन पुढे सुरू ठेवूया. येथून पुढील स्थलदर्शनाकडे जाता जाता मी तुम्हाला मराठ्यांच्या इतिहासातली राजमाचीच्या भूमिकेची पुढील गोष्ट सांगतो. 1735 साली राजमाची किल्ला पेशव्यांच्या ताब्यात जातो. उत्तर कोकणातील वसई, कल्याण, कुलाबा, पेण, पनवेल ह्या मराठा बंदरांशी पुणे व राजधानी सातारा यांचा रस्ते संपर्क असणारा बोरघाट प्रदेश तालुके राजमाचीच्या अखत्यारीत असल्याने राजमाचीचे महत्त्व फारच असते. मुंबईकर इंग्रजांचा मराठा राज्याशी संपर्क याच रस्त्याने होत असल्याने हा प्रदेश लष्करी व भूराजकीय दृष्ट्या फारच महत्त्वाचा असतो. आणि हे महत्त्व 1770च्या दशकात निदर्शनास येते, जेव्हा मराठा राज्यात सदाशिवराव भाऊ पेशव्याच्या तोतयाचा तंटा उद्भवतो. 1761च्या पानिपत युद्धात सदाशिवराव भाऊ पेशवे धारातीर्थी पावन होतात. लखनौ नवाबाच्या दरबारचे मराठी वकील काशीराज पंडित स्वतः खात्री करून सदाशिवराव भाऊंच्या देहाची अंतिम क्रिया करवून तसे अधिकृत वृत्त पुण्यात कळवतात. पण त्या काळी सदाशिवराव भाऊ जिवंत आहेत ह्या पुष्कळ अफवा पसरल्या असतात. त्यामुळे खुद्द त्यांच्या पत्नी पार्वतीबाई देखील सौभाग्य अलंकार उतरवत नसतात. या गोंधळाचा फायदा घेऊन उत्तरेतील एक चतुर ब्राह्मण सुखलाल स्वतःला सदाशिवराव भाऊ घोषित करतो व फौजा जमवत पुण्यात येतो. नाना फडणवीस यांच्या सांगण्यावरून श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर त्याला भेटतात व खोटेपणा ओळखून हा खरा सदाशिवराव नाही हे देखील घोषित करतात. तरीही हा तोतया म्हणजे खोटाळ बनावट डमी खानदेशात शिरून वसुली करू लागतो. तेव्हा सवाई माधवराव पेशवे फौजा जमवून त्याला युद्ध करून जेरबंद करतात. पुण्यामध्ये मुख्य न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे आणि नाना फडणवीस यांच्यापुढे खटला चालतो. त्यात या सुखलाल ब्राह्मणाचा खोटेपणा उघड होतो. त्यामुळे त्याला नगर, दौलताबाद, मिरज, रत्नागिरी अशा किल्ल्यामध्ये फिरत्या कैदेत ठेवले जाते. पण 1775 साली रत्नागिरीचे सुभेदार रामचंद्र पंत परांजपे त्याला खराच सदाशिवराव भाऊ आहे ह्या समजुतीने सोडून देतात. कोकणातील देवगड, राजापूर, रत्नागिरी, अंजनवेल येथील सरदार आणि अधिकारी देखील त्याला भोळेपणाने सामील होतात. त्यांच्या एकत्रित फौजा घेऊन सदाशिवराव तोतया राजमाचीला पोहोचतो. इतक्या सगळ्या अधिकाऱ्यांना पाहून राजमाचीचे किल्लेदार देखील न लढता तोतयाला राजमाची किल्ला देऊ करतात. हे पाहून सिंहगडाचे किल्लेदारसुद्धा द्विधा मनस्थितीत जातात. त्यामुळे माधवराव पेशव्यांच्या हुकुमाने नाना फडणीस तोतयाला पकडण्याची योजना आखतात. ह्यामध्ये मराठ्यांचे तोफखाना प्रमुख भीमराव पानसे तोतयावर चालून जातात व राजमाची परिसरात त्यांच्या 2-3 लढाया होतात. दरवेळी तोतयाची फौज पराभूत होऊन राजमाचीच्या आश्रयाला येते. तोपर्यंत सरसेनापती महादजी शिंदे देखील सरदार पानसे यांच्या मदतीला पोहोचतात. राजमाचीच्या पायथ्याशी बहुधा माचीवर शिंदेशाही फौजा आणि पानसेंच्या तुकड्या आणि हा जो तोतया असतो म्हणजेच डमी सदाशिवराव यांच्या फौजेत शेवटचे युद्ध होते, ज्यात ह्या तोतयाचा दणकून पराभव होतो. तोतया अवघ्या 200-300 लोकांसोबत बोरघाट उतरून परत कोकणात पळतो. महादजी शिंदेंचा सरदार बाळाराव गोविंद त्याच्या पाठलागावर जातो. भीमराव पानसे यांना राजमाचीच्या गडद म्हणजे गुहा राजमाचीवर असलेल्या एका गुहेमध्ये तोतयाने कोकणातून जमवलेला खजिना सापडतो. पेशव्यांतर्फे वसई प्रांताचे मुजुमदार आबाजी यादव त्याची गणती करून तो सरकारी खजिन्यात जमा करतात. ह्या खजिन्याची गणती देखील मराठा दफ्तरात नोंदलेली आपण पाहू शकतो. ह्या खजिन्यात सोन्याच्या पुतळ्या 988 रुपयाच्या, सोने 11,986 रुपयाचे, 12,326 रुपयाची चांदी आणि 750 रुपये किमतीचे हिरे आणि एकूण जमा 24,781 रुपये इतकी मिळकत पेशव्यांच्या खजिन्यामध्ये जमा होतोय. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो,
जेव्हा एका सामान्य सैनिकाचा वर्षाचा पगार 50 रुपये असायचे, त्या काळी 24,781 रुपयाचा हा खजिना तोतयाने जमा केला होता. म्हणजे मराठी राज्यात किती मोठी बंडाळी झाली होती ह्याचंही कल्पना येते. महादजी शिंदे यांच्या पत्रानुसार शिंदे पथके बोरघाटातून व भिवरावांची पथके राजमाचीच्या घाटातून तोतयाच्या मागावर जातात. भिवरावांनी राजमाचीचा नीट बंदोबस्त केलेला असतो. पुढे तोतयाला राघोजी आंग्रे हे तत्कालीन नौसेनाध्यक्ष मुंबईला जाताना बेलापूर येथे पकडतात व शिंदेंच्या फौजेच्या हवाली करतात. ही तारीख असते 1 नोव्हेंबर 1776 आणि ही संपूर्ण कथा महादजी शिंदे यांची कागदपत्रे पेशवे दफ्तर ह्याच्यातनं मला मिळालेली आहे. पण ही राजमाचीच्या संबंधात असल्याने मी तुम्हाला राजमाचीच्या या किल्ले दर्शनातच वाचून दाखवली. तर मित्रांनो, अशा रीतीने सदाशिवराव भाऊच्या तोतयाची कथा सांगता सांगता आता आपण किल्ल्याच्या अंतर्गत भागातील या खोदीव टाक्यांपाशी येऊन पोहोचलो आहोत. ही खोदीव टाकी किल्ले राजमाचीच्या प्राचीनत्वाची साक्ष देत आजही येथे अस्तित्वात आहे. येथेच आपण किल्ल्याचा अंतर्गत तट देखील पाहू शकतो. ह्या तटबंदीपासनं पश्चिम दिशेला पाहिले असता आपल्याला राजमाचीच्या पठाराचा प्रचंड विस्तार दिसून येतो. अर्थात येथे थोडं जपूनच जायला हवं, कारण येथे तीव्र उतार आणि गवताचा घसारा आहे. येथून आपण डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये उधेवाडीचं गाव पाहू शकतो. येथून आपण पाहताना आपल्याला राजमाचीच्या मनोरंजन किल्ल्याची तटबंदीसुद्धा डोंगराच्या कडेकडेने गेलेली दिसते. येथेच एक खडकामधलं टाकंसुद्धा आपण पाहू शकतो. आणि येथून खाली नजर वळवली असता आपल्याला सह्याद्रीच्या प्रचंड विस्तार दिसतो आणि राजमाचीच्या पठारावरून खाली कोकणात उतरून जाणाऱ्या प्राचीन घाटमार्गाची वाटसुद्धा आपल्याला येथून खुणावत असते. अशा रीतीने राजमाचीच्या मनोरंजन बालेकिल्ल्याच्या पश्चिम भागाची पाहणी करून आपण किल्ल्याच्या सगळ्यात उंचावर असलेल्या पठारी भागात येतो. प्राचीन काळी खोदलेल्या पायऱ्यांमधून आपला येथे प्रवेश होतो. प्रवेश झाल्या झाल्या आपल्याला समोरच श्रीवर्धनच्या किल्ल्याचे शिखर खुणावत असते आणि येथे आल्यावर पहिल्या प्रथम नजरेत भरते ते येथे असलेल्या भव्य वस्तींचे अवशेष. काही अवशेष अगदीच झाडाझुडपाने वेढलेले आहेत, पण काही अवशेष मात्र बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. आणि हेच पाहता पाहता आपण पूर्वेच्या बाजूच्या कोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचतो. येथे आपल्याला श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याचा उत्तर बाजूचा चिलखती बुरुज आणि त्याच्या खाली तासलेला कडा अतिशय सुंदर रीतीने पाहता येतो. त्यामुळे इतिहासप्रेमींनी जरूर येथे येऊन ह्या गोष्टी पाहाव्यात. त्याचबरोबर जेव्हा आपण ह्या वास्तू शेजारी येऊन त्याचे निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला जाणवते की ही एक भली भक्कम चांगलीच वास्तू बांधून काढण्यात आलेली आहे. ह्याला छपराच्या उतरत्या आधारांना म्हणजे लाकडी आधारांना खालच्या बाजूने आधार देण्यासाठी येथे आपल्याला दगडाची सुंदर रचना केलेली दिसते. त्याचबरोबर ही पूर्ण वास्तू अतिशय ताशीव घडीव आखीव रेखीव अशा चिरेबंदी बांधणीची आहे. त्याचबरोबर त्याला बाहेरच्या बाजूने तटबंदीसुद्धा आपल्याला पाहता येते. त्याच्या समोरची वास्तू मात्र ओळखता येण्या पलीकडे नासधूस झाल्याने आपल्याला त्याच्याविषयी काहीच सांगता येत नाही. पण येथे जेव्हा आपण परत फिरून आपल्या मूळ वास्तूकडे येतो तेव्हा आपल्याला त्याच्या समोर अंगण सदृश्य देखील रचना केलेली पाहता येते. आणि जेव्हा आपण जवळून ह्या वास्तूचं निरीक्षण करतो तेव्हा या वास्तूला दाराच्या चौकटीवर अतिशय सुंदर मंगलमूर्तीची स्थापना केलेली आपण पाहू शकतो. येथून जेव्हा नीट निरीक्षण करून आपण आत प्रवेश करतो तेव्हा ह्या वास्तूला मधोमध तळखडे खांब रोवायचे तळखडे दिसतात. त्याचबरोबर छोटे दिवे ठेवण्यासाठी येथे आत रचना केलेल्या आहेत देवळ्यांच्या कोनाड्यांच्या. ह्या वास्तूला केवळ 2 छोट्याशा खिडक्या आहेत. ह्यावरून असा अंदाज बांधता येतो की ही वास्तू कदाचित गोदामासाठी किंवा दारुगोळ्याच्या कोठारासाठी वापरात असावी. अर्थात हा केवळ अंदाजच आहे, कारण जेथे माणसं राहतात त्या वास्तूला जास्ती खिडक्या किंवा दरवाजांची रचना असते, पण येथे केवळ 2च खिडक्या, त्यासुद्धा अतिशय उंचावर केलेल्या छोट्याशा खिडक्या आपण पाहू शकतो. पण ह्या वास्तूला छप्पर मात्र आज आपण पाहू शकत नाही.
पण याच्या चारही बाजूच्या भिंती ज्या आहेत त्या आजही भक्कमपणे येथे उभ्या आहेत. ह्या वास्तूची द्वाररचना मात्र आवर्जून पाहण्याजोगी आहे, कारण ह्या वास्तूच्या द्वाररचनेवर आपल्याला डाव्या बाजूला सूर्य, मधोमध गणपती बाप्पा, त्याच्यावर समृद्धीचं प्रतीक असलेलं कमळाचं चिन्ह आणि उजव्या बाजूला चंद्राची प्रतिमा कोरून काढलेली दिसते. जणू काही चंद्र सूर्य असेपर्यंत विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या कृपेने ह्या किल्ल्यामध्ये सतत समृद्धी नांदो, असंच ह्या शिल्पाकृतीमधनं दुर्ग स्थापतींना सुचवायचं आहे, असंच मी अंदाज व्यक्त करू शकतो. सवाई माधवराव पेशव्यांच्या जन्माच्या निमित्त मराठा राज्यातल्या बंदिवानांविषयी काढलेला एक हुकूम आपल्याला मराठा दफ्तरात पाहायला मिळतो. या हुकुमामध्ये किल्ले राजमाचीची नोंद असल्याने हा हुकूम मी तुम्हाला येथेच या प्रशस्त वाड्याच्या अंगणामध्ये वाचून दाखवतो. हा हुकूम पुढील प्रमाणे: अरबा सबैन मया व अलफ रबीलावल 22 राजश्री चिरंजीव गंगाबाई साहेब यांस पुत्र झाला. या उत्सवास्तव बंदिवान किल्ल्यास आहेत. त्यापैकी राजश्री दादासाहेब यांच्याकडील प्रकरणाचे पेसजीचे व हलीचे जे असतील ते तर सोडावयाचे नाहीतच, बाकी दुसरे हुजुरातून पेसजी पाठवले असतील व तालुके मजकुरातून ठेविले असतील, त्यापैकी जे भारी अन्यायाचे असतील ते अटकेत ठेवून, जे थोडक्या अन्यायाचे असतील ते सोडून देणे आणि सोडून दिल्याचा व अटकेत राहिल्याचा झाडा सबब लावून हुजूर पाठविणे. हा हुकूम जाणून सौभाग्यवती पार्वतीबाई यांच्या नावे सनदा रवाना केल्या आहेत. राणोजी बलकवडे तालुके जयदुर्ग उर्फ उंदेरी, आनंदराव शिंदे तालुके रेवदंडा, कृष्णाजी लक्ष्मण तालुके अंजनवेल, वामनाजी हरी तालुके कल्याण भिवंडी आणि रामराव नारायण किले तालुके राजमाची. म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला समजून येते की अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाप्रित्यर्थ जुन्या काळी किल्ल्यावरच्या बंदिवानांना सोडून देण्यात येत असे. पण ह्याच्यामध्ये स्पष्ट हुकूम केलेला आहे की राजश्री दादासाहेब यांच्या प्रकरणातील कैदेत असतील ते, म्हणजेच रघुनाथराव यांनी जेव्हा बंड केलेले माधवराव पेशव्यांच्या काळात, त्यावेळेला ते बरेचसे त्यांचे जे कारस्थानात सहभागी असलेले लोक होते ते विविध किल्ल्यावर बंदिवान होते, त्यांना सोडायचे नाहीत. स्थानिक न्यायाच्या प्रकरणामधले जे महत्त्वाचे अतिशय म्हणजे मोठा गुन्हा केलेले कैदी असतील त्यांनाही सोडायचे नाही. पण छोटे मोठे कैदी असतील तर त्यांना सवाई माधवरावांच्या जन्मदिनाच्या प्रित्यर्थ सोडून देण्यात यावे, अशा आशयाचा हा हुकुमनामा आहे. तर अशा रीतीने आपल्याला मराठा प्रशासनातील या छोट्या मोठ्या कैद्यांच्या संबंधीचा एक वेगळेच अनुभव देखील ह्या किल्ल्याच्या स्थलदर्शनात पाहायला मिळतात, जे राजमाची किल्ल्याशीच संबंधित आहेत. ही इमारत पाहून झाल्यावर आपण जेव्हा इतरत्र पाहायला सुरुवात करतो तेव्हा समोरील इमारत मात्र ओळखण्यापलीकडे उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण त्याच्या पुढची इमारत मात्र अजूनही काळाशी झुंजत कशीबशी तग धरून आहे. तिला आपण जेव्हा समोरून पाहतो तेव्हा मात्र हा वाडा असल्याचं निश्चितपणे सांगता येतं. आपल्याला त्याच्या अंगणातल्या पायऱ्यांचे अवशेष, त्याच्यावरच्या जे तळखडे आहेत खांबाचे, त्याचे अवशेषसुद्धा ओळखता येतात. पण नक्की ही किल्लेदाराची जागा होती किंवा इतर कोणा अधिकाऱ्याचा वाडा होता हे काही सांगता येत नाही. इसवी सन 1760-61 सालचे मराठा दरबारचे एक वैशिष्ट्यपूर्ण पत्र राजमाचीच्या या वाड्याच्या प्रांगणात बसून मी तुम्हाला वाचून दाखवतो. मराठा स्वराज्यामध्ये समस्त समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना कसे न्यायनिष्ठुरपणे वागवले जायचे आणि कधीच कोणावर अन्याय केला जात नसे याचे हे उदाहरण आहे. मराठी राज्यामध्ये पेशवे आणि छत्रपतींच्या सतत मोहिमा चालू असल्यामुळे मराठी राज्याला कर्ज घ्यावे लागायचे आणि हे कर्ज फेडण्यासाठी प्रजेकडनं कर्जपट्टी नावाचा एक कर वसूल केला जात असे. हा कर वसूल करण्यासाठी सुद्धा काही बाबी होत्या, जेणेकरून गरिबांवर ह्या कराचा बोजा न लागता समाजातील जे सधन आणि सवर्ण वर्ग होते त्यांच्याकडनंच हा कर वसूल केला जात असे. पण राजमाचीच्या काही जमीनदारांनी खालच्या वर्गामधील महार वर्गाकडनं सुद्धा हा कर वसूल केला. तेव्हा त्यांनी पुणे दरबारामध्ये फिर्याद केली. त्या फिर्यादीवर
पुण्यावरून बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच आपले नानासाहेब पेशवे ह्यांनी हे पत्र नाणेमावळ आणि राजमाजूच्या तालुकेदारांना लिहिलेले आहे। हे पत्र पुढील प्रमाणे: इहिदे सतेन मया व अलफ सव्वाल 12 देशमुख व देशपांडे तर्फ नाणेमावळ यांचे नावे सनद की तर्फ मजकुराचे महार यांनी हुजूर विदित केले की तर्फ मजकुराचे जमीनदार सुभा राजमाचीवरून कर्जपट्टीचा तगादा लाविला। याकरता जमीनदारांनी आम्हा समजतात कर्जपट्टीचे तोष्ट लाविले आहे। कर्जपट्टीचे तोष्ट लाविले आहे म्हणजेच कर्जपट्टीच्या वसुलीसाठी जमीनदार ह्या महार वर्गावर थोडीशी जबरदस्ती करत होते। त्याच्याच संबंधाने त्यांनी हा वाक्प्रचार येथे योजला आहे। त्याच्या पुढे ते म्हणतात, ऐशियासी आम्ही बंदगीचे महार किल्ले विसापूर लोहगड व राजमाची येथील वतनदार गावगणाची चाकरी मुला माणसानिशी करतो। चाकरी फारच पडते, त्यास याहीपूर्वी 1-2 वेळा कर्जपट्टी जाहली, पण महारांपासून कोणी घेतली नाही। तरी साहेबी कृपाळू होऊन गरिबावर नजर देऊन कर्जपट्टी माफ केली पाहिजे म्हणून त्याचवर हे याज्ञापत्र सादर केले असे। तरी महारांपासून कर्जपट्टी घेता येऊ नये असा पेसजीचा करार आहे। त्याप्रमाणे तुम्ही कर्जपट्टी न घेणे अशा रीतीने नानासाहेब पेशवे नाणेमावळाच्या देशमुख आणि देशपांड्यास जे राजमाचीच्या किल्ल्याअंतर्गत येत होते हुकूम बजावत होते की महारांकडनं कर्जपट्टीचा कर वसूल केला गेला नाही पाहिजे, कारण मागच्या वेळेला सुद्धा आपण 1-2दा कर्जपट्टी बसवलेली, पण जे गरीब वर्ग आहे समाजातला त्यांच्याकडनं हा कर न घेता इतर वर्गाकडनं तुम्ही वसूल करा आणि ह्यातनं महार वर्गाला सूट द्या। अशा रीतीने स्वराज्यामध्ये सर्वत्र न्यायाची वागणूक मिळत असे। वाडा पाहून झालं की ह्याच्या पुढच्या महत्त्वाचं स्थळ दर्शनाकडे आपल्याला गवतात लपलेली ही छोटीशी पाऊलवाट घेऊन जाते। ह्या पाऊलवाटेने अवघे 1-2 मिनिटं वाटचाल केली असता आपण ह्या किल्ल्यातल्या सर्वात मोठ्या जलस्रोतापाशी येऊन पोहोचतो। हा जलस्रोत म्हणजे एक भलभक्कम खोदून काढलेलं टाकं आहे, ज्याला एका बाजूने बंधारा बांधून येथे पाण्याचा साठा करण्याची एक मोठी सोय करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपण किल्लेदार वाडा किंवा गोदाम ही जी वास्तुरचना होती ती बघून पुढे आलो। येथे आपल्याला एक प्रचंड मोठा असा तलाव दिसतो। ह्या तलावाचा दुहेरी उद्देश आहे। आपण आता जे वाड्यांचे अवशेष बघितले, हे वाड्यांचे अवशेष त्यांच्यासाठी लागणारे जे दगड होते ते येथूनच काढण्यात आले आणि इथून जे खोदकाम करून जो प्रचंड भला मोठा खड्डा पडला त्याला एका बाजूने संपूर्णपणे दगडी भिंत घातली आणि पावसाचं जे पडणारं पाणी आहे ते या खड्ड्यात साठवलं आणि त्याच्याद्वारे जलपुरवठ्याची सुद्धा सोय केली। अशा रीतीने जुन्या काळी दुर्ग स्थापत्य जे असायचे ते दुहेरी उद्दिष्ट साध्य करायचे। किल्ल्यावरच एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी खडक पाहून त्याच्यापासून बसाल्ट दगडाचे चिरे पाडून किल्ल्याच्या इमारतीचे बांधकाम केले जायचे आणि तिथे जो खड्डा तयार होई त्या खड्ड्यामध्ये एका बाजूला भिंतीची रचना करून येथे पाणी अडवून पावसाचे पाणी अडवून तलावाची निर्मिती केली जायची की जेणेकरून पुढच्या पूर्ण वर्षामध्ये येथे साठलेले पाणी किल्ल्यावरच्या शिबंदीला वापरण्यासाठी इथे पाणी मिळत असे। आज देखील तुम्ही जर बघू शकत असाल इथे तुम्हाला छोटे पाईप दिसतात, कारण खालच्या उधेवाडी गावामध्ये ह्याच तलावातलं काही पाणी वापरण्यात येतं। अशा रीतीने हा जो तलाव आहे प्राचीन काळी निर्माण केलेला तो इकडच्या लोकवस्तीची तहान आजही भागवत आहे आणि हेच इकडच्या दुर्गाचं वैशिष्ट्य आहे। तर आता हा आपण इथे सुंदर असा तलाव बघितला। येथून दक्षिणेकडे असलेल्या शेवटच्या बुरुजाचं दर्शन करायला आपण पुढे प्रवास चालूच ठेवूया। मनोरंजन किल्ल्यावरचे तलावरूपी वास्तुवैभव पाहून आपण ह्या किल्ल्याच्या वास्तुवैभवातलं पुढचं वैशिष्ट्य बघायला येथून गवताळ वाटेतनं प्रयाण करतो। येथे काही अंतर चालल्यावरच आपल्याला उत्तरेच्या दिशेने जाताना वाटेमध्ये 2 छोटी अतिशय सुंदर दगडात खोदलेली रेखीवशी टाकी दिसतात। दुरून पाहिलं तर जणू काही जुन्या काळचा हा बाथटब असावा अशीच यांची रचना वाटते। ही टाकी जी आहे याच्या चारी बाजूला खांब रोवून ह्या टाक्यावर
ऊन पडू नये याच्यासाठी सावलीची व्यवस्था करण्यात येत असावी असा अंदाज व्यक्त करता येतो. येथून पुढे उत्तरेच्या दिशेने आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आम्ही जेव्हा येथे आलो तेव्हा येथे फारच प्रचंड मोठी झाडी वाढलेली आम्हाला दिसून आली. किल्ल्याच्या ह्या भागात अतिशय कमी लोक ये जा करत असल्यामुळे येथे प्रचंड रान माजले होते. ह्या कारणामुळेच उत्तरेचा जो शेवटचा बुरुज आहे, जसा आम्ही श्रीवर्धन किल्ल्याचा बुरुज दाखवला तसा मनोरंजन किल्ल्याचा बुरुज मात्र दुर्दैवाने आम्ही दाखवू शकलो नाही, कारण इतक्या घनदाट जाडीमध्ये आणि गवतामध्ये जाणे थोडेसे धोकादायकच होते. पण याही टप्प्यावर आम्हाला उत्तरेच्या बाजूने जे मनोरंजन किल्ल्याच्या वरून दिसणारा अतिशय सुंदर सह्याद्रीचा नजारा मोहून टाकत होता. येथून खाली आपल्याला राजमाचीच्या पठाराचा अतिशय कोपऱ्यातला भाग दिसतो, जेथून खाली कर्जतकडे जाणारा मार्ग आहे. त्याच्याच पुढे जर तुम्ही निरखून पाहिले तर तुम्हाला उल्हास नदीचे पात्र येथून वाहत वाहत कोकणाच्या दिशेने जाताना पाहायला मिळू शकेल. येथून पुढे थोडंसं धुकं असल्यामुळे वातावरण क्लिअर नव्हतं, नाहीतर येथून समोर कोथळीगड आणि ढाकचा बहिरी वगैरे भाग अतिशय सुंदर दिसतो. सह्याद्रीची मुख्य रांग आणि त्याच्यातनं बाहेर आलेला हा जो राजमाचीचा किल्ला आहे, हे निसर्गाचे वेगळेच वैभव आपल्याला येथे दाखवतात. ही पाहणी करून आम्ही किल्ल्याच्या पुढचं स्थळदर्शनासाठी परत मुख्य दरवाजा दिशेने प्रयाण केले. मुख्य दरवाजाच्या जवळ आल्यावर आपण जेव्हा दरवाजा वरच्या बाजूने बुरुजाजवळ पाहतो, तेथेच तटबंदीच्या बाजूने एक पाऊलवाट दाट झाडीत शिरते. ह्या दाट झाडीत शिरणाऱ्या पाऊलवाटेनेच आपल्याला आता पुढे जायचे आहे, कारण मनोरंजन किल्ल्याचे दोन आगळेवेगळे वास्तुवैशिष्ट्यरूपी जे स्थळवैभव आहे ते आपल्याला ह्याच पाऊलवाटेवर साधारण 5 ते 7 मिनिटं चालल्याच्या अंतरावरच गेले तर दिसू शकतात. चला आता तेथे जाता जाता मी तुम्हाला ह्या किल्ल्याचा पुढील इतिहास देखील सांगत जातो. सदाशिवराव भाऊच्या तोतया प्रकरणानंतर म्हणजे सदाशिवराव भाऊंच्या या डमीच्या प्रकरणानंतर अवघ्या 2-4 वर्षातच राजमाची परत एकदा इतिहासाच्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये येतो, कारण हा भाग लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र ह्यावेळी राजमाची भागामध्ये परक्या शत्रूचे आगमन होते. इतिहासामध्ये ही घटना पहिले इंग्रज मराठा युद्ध म्हणजेच फर्स्ट अँग्लो मराठा वॉर म्हणून ओळखली जाते. थोरले माधवराव पेशवे स्वर्गवासी झाल्यावर राघोबादादाला पेशवेपदाची हाव सुटते. त्यासाठी कुठलीच लाज लज्जा न बाळगता राघोबादादा निजाम, इंग्रज, टिपू अशा शत्रूंशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न करतो. इंग्रज ही सुवर्णसंधी वाया न घालवता मराठा राज्याचे नियंत्रण इनडायरेक्टली आपल्या हाती घ्यायचे ठरवून राघोबादादाला अतिशय चतुराईने साथ देतात आणि त्याला लष्करी सहाय्य करतात. कलकत्त्याचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स हा कर्नल गोडार्ड याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून माळव्यावर आक्रमण करतो. 24 नोव्हेंबर 1778 या दिवशी 4000 इंग्रजी फौज, 7000 राघोबादादांची फौज, दत्तकपुत्र अमृतराव, दिवाण चिंतो विठ्ठल असे सर्व मिळून मुंबईवरून पुण्यावर हमल्याची योजना करतात. इंग्रजांतर्फे कॅप्टन स्टुअर्ट, कॅप्टन मॅक, कर्नल इगर्टन हे इंग्रजांचे नेतृत्व करतात. मराठ्यांतर्फे नाना फडणवीस, महादजी शिंदे, तुकोजी होळकर, विश्वासराव पानसे हे सरदार युद्धाला उभे राहतात. ते इंग्रजी फौजा अतिशय सोपेपणाने सह्याद्रीच्या प्रदेशात येऊ देतात. त्याच्यानंतर पानसे यांच्या तोफखान्याच्या फौजा अचानक कोकणात उतरून बदलापुरावर हमला करतात व मुंबई आणि इंग्रजांच्या फौजेच्या मध्ये पोहोचून त्यांचा म्हणजे इंग्रजांचा रसदीचा संपर्क बंद करतात. हरिपंत फडके आणि तुकोजी होळकर हे बोरघाटाच्या जवळ नाकेबंदी करतात. शिंदेंच्या कवायती फौजा इंग्रजांना भिडतात. कॅप्टन मॅक पनवेलहून रसद पोहोचवत असताना त्यावर पानसेंच्या मराठा फौजा हमला करतात आणि इंग्रजांची सर्व फौज आणि रसद लुटून घेतात. कॅप्टन ब्राऊन परत एकदा प्रयत्न करतो,
पण त्याची देखील रसद मराठे लुटून फस्त करतात. बोरघाटात इंग्रजी सैन्याचे फार हाल सुरू होतात. त्यांना अन्न पाणी मिळेनासे होते. पुढे तळेगावपर्यंत मराठे आपल्याच राज्यातील सर्व गाव ओस करून टाकतात, जेणेकरून स्थानिक रीतीने देखील इंग्रजांना कुठेही अन्न मिळत नाही आणि इंग्रजी सैन्य भुकेने तडफडायला लागते. शेवटी 4 जानेवारी 1779 या दिवशी कॅप्टन स्टुअर्ट देखील कार्ला, लोणावळ्याजवळ ज्या कार्ल्याच्या लेणी आहेत तेथे मराठा सरदारांबरोबर चकमक होते. त्यात गोळी लागून ठार पडतो. ह्याचबरोबर कर्नल इगर्टन हा जो इंग्रजी फौजेचा मुख्य असतो तो देखील आजारी पडतो. शेवटी 10-11 जानेवारी 1779 या दिवशी इंग्रज सैन्य वडगाव येथे कोंडीत सापडते. त्यांचा मुंबईचा संपर्क देखील तुटलेला असतो. ह्याच दरम्यान कर्नल पार्कर हा एक मोठा इंग्रजी अधिकारी देखील युद्धात ठार होतो. शेवटी इंग्रज दाती तृण धरून शरण येतात आणि महादजी शिंदेंबरोबर त्यांचा तह होतो. या तहामध्ये 4 मुख्य अटी ठरतात. इंग्रज सरकार राघोबादादा पेशवे यांना बिनशर्त मराठा सरकारच्या ताब्यात देतात आणि त्यांना कायमची नजरकैद होते. पुढे दुसऱ्या अटीनुसार साष्टीचं बेट, म्हणजे आज आपण ज्याला बांद्रा ते दहिसर आणि सायन ते ठाणे हा भाग धरतो, तो संपूर्ण साष्टीचं बेट, ठाणे जिल्हा, वसई, जंबूसार आणि भडोच ही सर्व इंग्रजांनी या युद्धादरम्यान जिंकलेली ठाणे मराठ्यांना परत मिळतात. बंगालमधून आक्रमण करणाऱ्या इंग्रजी फौजा परत माघारी नेल्या जातात आणि या युद्ध खर्चाबद्दल महादजी शिंदे यांना इंग्रज रोख 41,000 रुपये वसुली म्हणून देऊ करतात. राजमाचीच्या आसमंतात पहिल्या प्रथम मराठ्यांनी जमिनी युद्धामध्ये इंग्रजांना अशा रीतीने धूळ चारली असते. गनिमी कावा आणि कवायती युद्ध ह्या दोन्ही लष्करातील कौशल्यांचा मराठा अतिशय उत्तम रीतीने उपयोग करून घेतात आणि इंग्रजांना धूळ चारतात. ह्या अतिशय महत्त्वाचा विजयाचा साक्षीदार हा राजमाची किल्लाच असतो. प्रथम अँग्लो मराठा वॉर म्हणजेच इंग्रज मराठा जे पहिलं युद्ध झालं त्यात राजमाची किल्ल्याने एक महत्त्वाची भूमिका निभावली, हे मी तुम्हाला आपल्या प्रवासवर्णनात सांगितलंच. त्याच भूमिकेबद्दल राजमाचीला पुणे दरबारातनं बक्षिसांची सुद्धा खैरात झाली. त्यांच्या नोंदी मराठा दरबारच्या दफ्तरामध्ये उपलब्ध आहेत. त्यास मी तुम्हाला ह्या सुंदर अशा बुर्जावर श्रीवर्धनच्या साक्षीने वाचून दाखवितो. इसनने समानीन माया व अलफ जमा दिलाखर एक, म्हणजेच इसवी सन 1782 किल्ले राजमाची येथील लोकांनी साल गुदास्ता इंग्रजाचे लढाईत चाकरी चांगली केली, सबब इजाफा वगैरे करार करून दिला, त्याविषयी कलमे. आता तुम्ही म्हणाल इजाफा वगैरे करार करून दिला म्हणजे काय? आजच्या कॉर्पोरेटच्या भाषेत म्हणायचं इजाफा वगैरे करार करून दिला म्हणजे तुमच्या पेरोलची इन्क्रीमेंट केली. त्याची कलमे पुढीलप्रमाणे: सरदार व लोक यास कदीम शिरस्तेप्रमाणे सालिना इजाफा 40 रुपये, एकूण 40 रुपये सालिना 6-1 रबीला खरापासून करार करून दिले असेल, तरी त्यांनी योग्य चाकरी केली असेल त्यास माणूस पाहून इजाफा करून देणे व त्याप्रमाणे पाववीत जाणे. हा हुकुमनामा जो आहे हा राजमाचीच्या मामलेदारास केला आहे. त्यात स्पष्टपणे म्हटलं गेलेलं आहे 40 रुपये टोटल राजमाचीच्या पेरोलसाठी इन्क्रीमेंट सँक्शन केलेली आहे. माणूसू पाहुनी इजाफा करार करोनी देणे म्हणजे ज्या माणसाने इंग्रज मराठा युद्धामध्ये योग्य काम केलं असेल त्यांनाच बरोबर त्यांची जी इन्क्रीमेंट आहे योग्य ती करून देणे. त्याच्या पुढे दुसऱ्या कलमात लिहिलं आहे गणेश बल्लाळ फडणीस किल्ले मजकूर यांसी आफ्तागिरी याची नेमणूक. आफ्तागिरी म्हणजे जेव्हा ते जायचे तेव्हा त्याच्या पाठी ध्वज आणि एक मोठा मोर्चेल जायचं, त्या मोर्चेलावर स्वराज्याचं चिन्ह असायचं, त्याला आफ्तागिरी म्हणायचे. तर त्याचा मान असायचा. तर ह्या किल्ल्याचा जो फडणीस होता गणेश बल्लाळ त्याच्या युद्धातल्या कामगिरीनिमित्त त्याला आफ्तागिरीचा मान मिळाला. त्याच्याबद्दल 50 रुपये असामी एक म्हणजे ती आफ्तागिरी धरण्यासाठी एक माणूस लागायचा. त्याचा पगार जो 50 रुपये वर्षाचा असायचा तो ह्या गणेश बल्लाळ फडणीसाला मिळाला आणि 20 रुपये आफ्तागिरीचे सामानाबाबत 1 साल आडचे शिरस्तेप्रमाणे म्हणजे ती आफ्तागिरी असायची तिचा मेंटेनन्स करायला लागायचं, ते कापड बदलावं लागायचं, त्याला धुवायला लागायचं, त्याच्यासाठी 20 रुपये
1 वर्ष आड म्हणजे 2 वर्षाचे म्हणजे सालीनं 10 रुपये असं त्याचं इन्क्रिमेंट मिळालेलं आहे. एकूण 2 कलमे करार करून हे सनद तुम्हास सादर केले असे तरी सदरीलप्रमाणे तालुके मजकूरपैकी देणे अदा करणे म्हणून रामराव नारायण ह्यांचे नावे सनद. रामराव नारायण हे त्या काळी म्हणजे 1782 साली राजमाची किल्ल्याचे जे तालुका होता राजमाची त्याचे मामलेदार होते. त्यामुळे त्यांच्या नावाने ही पेरोल इन्क्रिमेंटची सनद आहे, जी आजच्या 2023च्या काळामध्ये वाचून दाखवणं फारच इंटरेस्टिंग वाटलं असेल म्हणूनच मी इथे राजमाचीच्या परिसरात ही वाचून दाखवली. मित्रांनो, तुम्हाला एवढी खडतर वाट चालून आम्ही इथे का आणले ठाऊक आहे? आपण पाहणार आहोत राजमाचीच्या मनोरंजन किल्ल्याची एक अनोखी, कधीच कोणी न पाहिलेली एक महत्त्वाची वास्तू. हे म्हणजे राजमाची किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा. होय मित्रांनो, मी बरोबर बोलतो आहे. राजमाचीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पहिला दरवाजा, जो मूळ दरवाजा जिथून बरेच लोक येतात, तो पाहिला असेल. पण ह्या इथे हा एक दुसरा दरवाजाही आहे. तो फारसा कधी कोणी पाहत नाही. पण तुमच्यासारख्या इतिहासाच्या प्रेक्षकांसाठी मी येथे तुम्हाला खास घेऊन आलेलो आहोत. तर येथे हा आहे राजमाचीचा दुसरा दरवाजा. चला मित्रांनो, आता आपण ह्या दरवाजाचं नीट निरीक्षण करूया. तुम्ही बघू शकत असाल आता हा फारच उद्ध्वस्त परिस्थितीत आहे. ह्याचा वरचा जे तटाचा भाग आहे तो कदाचित संपूर्ण पडून गेला आहे आणि ही केवळ एक महिरप, एकच आर्च येथे उरलेली आहे. ह्या इथून जेव्हा आपण आत येतो तेव्हा आपल्याला इथे पूर्ण असं दगड मातीचा भराव दिसतो, कारण का हा दरवाजा फारसा वापरात नाही आहे. त्याच्यामुळे येथे हा असा उद्ध्वस्त दिसतो. एकच याची कमान उरलेली आहे काळाशी झुंजत आणि दरवाजाच्या मुख्य भागामध्ये संपूर्ण राडारोडा पडलेला आहे. पण येथे येऊन तुम्ही मनोरंजन किल्ल्याचं कधीच कोणी यूट्यूबवर न दाखवलेलं हे मराठ्यांचं वास्तुवैभव पाहत आहात. चला आता आपण या दरवाजाचं नीट बारकाईने निरीक्षण करूया. मित्रांनो, आपण आता मनोरंजन किल्ल्याचं कोणीच न पाहिलेलं वैशिष्ट्य बघायला येथे आलेलो आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो. समोर जो दिसतोय तो श्रीवर्धन किल्ल्याचा उत्तर कोपरा आहे आणि तोच चिलखती बुरुज आहे जिथे आपण राजमाची किल्ल्याच्या दुसऱ्या भागात गेलो होतो. त्या किल्ल्याच्या बरोबर समोर म्हणजे त्या बुरुजाचा जो बरोबर समोरचा हा बुरुज आहे, हा मनोरंजन किल्ल्याचा बुरुज आहे. कोणाला कळणार देखील नाही की मनोरंजन किल्ल्याचा दुसरा दरवाजा ह्याच बुरुजाच्या बलदंड भिंतीच्या मागे दडवला आहे. हे वास्तुशास्त्राचं अतिशय उत्कृष्ट कारागिरीचा नमुना आहे, जो आजपर्यंत यूट्यूबवर कधीच दिसला नव्हता. आज आपण हा नमुना अतिशय डिटेलमध्ये बघणार आहोत. हेच मराठा साम्राज्याच्या वास्तूंचं वैभव आहे, जे आपल्यासारख्या रसिक इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी आम्ही इथे आमच्या व्हिडिओद्वारे दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. याच्यातलं पहिलंच वैभव मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ह्या बलदंड बुरुजाच्या चिऱ्यांची रचना तुम्ही बघू शकता. अतिशय उत्कृष्ट रीतीने एकात एक सांधून चुन्याचा फारच कमीत कमी वापर करून तुम्ही बघू शकत असाल. प्रत्येक चिऱ्यांमध्ये जी फट आहे त्या फटीमध्ये चुना फारसा वापरलेला नाही आहे. चिरेच एवढे वजनदार आहेत की त्यांच्या वजनाने या बुरुजाला एक बलदंड भक्कमपणा आलेला आहे. बरं, चिरे ओबडधोबड आहेत का? तर ते तसंही नाही आहे. प्रत्येक चिरा आटोपशीर चौकोनी बांधणीचा आहे. जे तुम्हाला चिरे बाकी थोड्याशा वेगळ्या आकाराचे दिसतात त्याला बरोबर सांधणारा त्याच्या विरुद्ध बाजूचा चिरा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे हा जो कोपरा आहे हा काटकोनी न करता त्यांनी सिलेंड्रिकल शेपचा म्हणजे अर्धगोलाकार आकाराचा केलेला आहे. फार कमी बुरुज आपल्याला असे सुंदर रीतीने अर्धगोलाकार सिलेंड्रिकल शेपमध्ये चौकोनाला आकार देऊन त्याचा जो कोपरा आहे तो कोणाला लागणार नाही याची दक्षता घेऊन बांधलेला आपल्याला इथे बघायला मिळतो. हे झालं खालच्या बुरुजाचं वैशिष्ट्य. आता तुम्ही बघू शकाल की एवढ्या कठीण कड्यावर सुद्धा इतकी बलदंड अशी तटबंदी बांधलेली आहे की जेणेकरून इथपर्यंत शत्रू आलाच तर त्या शत्रूला नेस्तनाबूत करता आलं पाहिजे. आणि येथे ही तटबंदी बांधून आत वळवलेली आहे. आणि जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला जाणवेल की जिथे तटबंदी वळवली आहे बुरुजाच्या आकारात त्याच्या खालचा कडा देखील असाच्या असा तासण्यात आलेला आहे. हेच ह्या मनोरंजन आणि राजमाची किल्ल्याचं आपल्याला वैभव दिसतं.
परत तुम्हाला अजून एक मस्त छान गोष्ट दिसेल की वरच्या बुरुजाचा जो जलविसर्ग आहे, पाणी, ते येथून कदाचित बाहेर येत असावं. म्हणजे तुम्ही बघा किती बारकाईने विचारपूर्वक ह्या रचना जुन्या काळी केल्या जात असत. तर ही जी वरची तटबंदी आहे, ह्याचा इथे एक भलभक्कम बुरुजाचा आकार देण्यात आला असून कडा पण बुरुजाच्या आकारामध्ये तासून घेण्यात आला आहे. येथून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला अतिशय भव्य असं हे मनोरंजन किल्ल्याचं दुसरं दार नजरेला पडतं आणि वैभव हे बघून आपले डोळे दिपून जातात. हे तुम्ही जर नीट बघाल तर जे पहिलं दार आहे त्याचप्रमाणे ह्याला देखील 3 कमानीची रचना आहे. त्याच्या कमानींच्या शीर्ष भागावर आपल्याला पानांची रचना केलेली दिसते. आणि हे दार लपवण्यासाठी जसं पहिल्या दाराला आपल्याला संपूर्णपणे घेराव घालून भिंत दिसते, ज्याला जिभीची भिंत म्हणतात, तशीच एक जिभीची भिंत येथे देखील आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ही पूर्ण जिभीची भिंत इंटॅक्ट आहे, ते तुटलेली नाही आहे. त्यामुळे जुनी द्वाररचना कशी असायची याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा मनोरंजन किल्ल्याचा दुसरा दरवाजा म्हणून आपण नक्कीच इथे येऊन बघू शकतो. चला आता आपण इथून आत जाऊया. दुर्दैवाने येथे आत मात्र ज्या एकेकाच्या देवड्या वगैरे असायच्या आणि हा कमानीचा भाग आहे तो संपूर्ण ढासळलेला आहे. त्यामुळे येथे आपल्याला फारच काळजीपूर्वक यायला लागतं, कारण इथे थोडं गवत माजलं आहे आणि पूर्ण तीव्र उतार आहे, इथे माती भरलेली आहे. त्यामुळे जुनी पायवाट इथून पूर्ण नष्ट झाली आहे. पण हेच आपल्या इतिहासाचा वैभव आहे, कारण सगळ्या दारांना जशा बिजागरीच्या चौकटी आणि अडसराची भोकं असतात तशी भोकं येथे आपण आतमध्ये बघू शकतो. पण दुर्दैवाने इकडे आत असलेल्या देवड्या मात्र कालौघात नष्ट झाल्यात. तर चला आता आपण येथून आत जाऊया आणि उर्वरित दुर्गदर्शन पूर्ण करूया. बाळाजी बाजीराव पेशवे रोजनिशी खंड क्रमांक 1 या पेशवे दफ्तरातल्या पुस्तकामध्ये राजमाची किल्ल्याविषयीच्या थोड्या राज्यकारभाराची एक नोंद नानासाहेब पेशवे यांच्या काळामधली मला सापडली. ही नोंद इसवी सन 1749-50 सालची आहे. त्या नोंदीप्रमाणे जो मजकूर आहे मी तुम्हाला पहिल्यांदा वाचून दाखवतो. खमसैन मया व अलफ जिल्का 3 दीपाजीराव येरुणकर नामजद किल्ले राजमाची इमारतीचे कामास सुतार जरूर प्रयोजन लागेल तर 1-2 ठेवणे, काम झाल्यावर त्यांना निरोप देणे. सदरहू सुतार तोफांचे गाडे करायासी ठेवणे. किल्ले मजकुरी तोफा आहेत त्या वर्षामध्ये 1 बार करून झाडीत जाणे. सरकारी जेजाला बंदुका असतील त्यास दरमाहे चांद रातीस 1 बार करून झाडीत जाणे म्हणून सनदा जारी. ह्यावरून आपल्याला दिसून येते की पुणे दरबारकडनं राजमाचीच्या किल्ल्यावर किती बारीक रक्षा असे. पेशव्यांकडून जे राजमाचीचे मामलेदार होते दीपाजीराव येरुणकर यांना हा हुकूम जारी झालेला की किल्ल्यावर सुतार आहेत त्यांना तोफगाडे बनवण्याकरता बोलवून घेणं आणि काम झाला की निरोप देणं. म्हणजे किल्ल्यावर राहायची गरज नाही, तुम्ही त्यांना खाली द्यायचं, कारण का हे लष्करी दृष्टीने फार महत्त्वाचे होते. त्याचबरोबर पेशव्यांकडनं सूचना पण जारी होतात की किल्ल्यावर तोफा आहेत त्या वर्षातनं एकदा तरी झाडून बघाव्यात, म्हणजे त्यांच्यातनं बार उडवावेत. कारण का राजमाची किल्ल्यावर त्या काळी फारशा युद्ध नव्हती, मराठी राज्याला स्थिरता झालेली, त्यामुळे येथे धोका कमी झालेला. पण म्हणून ह्या तोफा जर झाडल्या नाही तर जर संकट आले तर त्या नेमक्या वेळेला त्या तोफा बरोबर काम करणार नाही, म्हणून त्या वापरात राहाव्या म्हणून वर्षातनं किमान एकदा तरी त्याच्यातनं गोळे उडवा अशी सूचना पेशवे आपल्या किल्लेदार आणि मामलेदारांना करतात. त्याचबरोबर ते म्हणतात की सरकारी जेजाला आणि बंदुका असतील त्यास दरमाहे चांद रातीस 1 बार करावा. म्हणजे दर पौर्णिमेच्या दिवशी, प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या बंदुकातनं 1-1 बार गोळीबार करावा, म्हणजे त्या बंदुका आणि जेजाला सुद्धा वर्किंग कंडिशनमध्ये राहतील. अशा रीतीने मराठा स्वराज्यातल्या जबाबदार अधिकाऱ्यांचं किल्ल्यांच्या कारभाराविषयी किती बारीक लक्ष असतं हे आपल्याला ह्या पत्रातनं दिसतं. मित्रांनो, येथे मी तुम्हाला 2 छोटीशी पत्र वाचून दाखवणार आहे. ती पहिल्या इंग्रज मराठा युद्धाच्या संबंधी आहेत आणि पहिले इंग्रज मराठा युद्ध ह्याच किल्ल्याच्या परिसरामध्ये लढलं गेलं, त्याच्यामुळे ह्या नोंदी ह्याच किल्ल्याच्या संबंधी असल्याने येथे वाचून दाखवणं फारसं संयुक्तिक ठरेल. तर पहिली नोंद अशी आहे. खमस सबैन मया व अलफ मुहर्रम 6 इंग्रज मुंबईकर याने सरकारच्या तहामध्ये अंतर करून गैर राह वर्तणूक केली. सबब तालुके हायपैकी शिपाई वगैरे लोक
मुंबई, बाणकोट व सुरतेस इंग्रज चाकरीस गेले असतील त्यांचा पत्ता बारकाईने लावून त्यांचे घराची जप्ती करून वस्त भावेचा मोजदाद जबाता हुजूर पाठवणे व त्यांचे माणसास निकड करून ते लवकर घरी येत ते करणे म्हणून सनदा जारी 6/22 सव्वाल परवानगी रुबरू। ही प्रत रामराव नारायण तालुके राजमाची, विसाजी केशव तालुके वसई, गणपतराव कृष्ण तालुके रायगड आणि कृष्णाजी विश्वनाथ तालुके अंजनवेल यांच्या नावे जारी। म्हणजेच इंग्रज मराठा युद्धामध्ये मुंबईच्या परिघात असलेले हे जे मराठ्यांचे राज्यातले तालुके होते, इकडील लोक इंग्रजांच्या चाकरीस जायचे। त्यामुळे जे लोक मुंबई, बाणकोट आणि सुरतेत इंग्रजांच्या चाकरीत गेली आहे त्यांचा पत्ता लावावा आणि त्यांच्या घरावर जप्ती आणावी, म्हणजे त्या भयाने ते लोक इंग्रजांची चाकरी सोडून परत स्वराज्यात येतील। ह्या हिशोबाने पुणे दरबारकडनं ह्या किल्लेदारांना ही पत्राची म्हणजे हा हुकूम जारी झालेला। तर त्याच्यात राजमाची किल्ल्याचं सुद्धा नाव असल्याने मी तुम्हाला ही नोंद इथे वाचून दाखवली। त्याचप्रमाणे दुसरी नोंद आहे की खमस सबैन मया व अलफ मोहर्रम 6 साष्टीस मातबर फौज रवाना केली आहे। त्या समागमे पायदळ माणसाचा भरणा पाहिजे। यास्तव तालुके राजमाची पैकी पत्र पावताच हसमी माणूस असामी 200 अक्षरी 200 साष्टी रवाना करणे। तुमचे तिकडे कोलियांचा दंगा आहे म्हणून ऐकण्यात आले। त्यास दंग्याचा प्रकार असल्यास 100 माणूस किल्ल्याचे भरतीस जदाती। हे लोक जातात यास्तव ठेवणे म्हणून रामराव नारायण यांचे नावे सनद जारी 13 सव्वाल सनद 1 परवानगी रुबरू। म्हणजेच जेव्हा इंग्रजांनी पहिल्या इंग्रज मराठा युद्धात साष्टी म्हणजे ठाण्याच्या किल्ल्यावर हमला केलेला तेव्हा त्यांच्या प्रतिकारासाठी स्वराज्यातनं फौजा रवाना झालेला। त्याचपैकी राजमाची किल्ल्याच्या टोटल फौजेपैकी 200 लोकांची तुकडी साष्टीस जाणाऱ्या मराठा फौजेच्या मदतीकरता रवाना करण्यात यावी म्हणून राजमाचीच्या किल्लेदाराच्या नावाने हा हुकूम पुणे दरबारकडनं रवाना झालेला। ह्या सर्व नोंदी इंग्रज मराठा युद्धाच्या साक्षीदार राजमाची किल्ल्यावर घडलेल्या घडामोडींपैकी आहे म्हणून ह्या किल्ल्याच्या या भव्य दरवाजात मी तुम्हाला वाचून दाखवल्या। मित्रांनो, आपण जेव्हा हा अनोळखी असा अपरिचित पण सुंदर वैभवाने नटलेला दुसरा दरवाजा बघतो, येथेच राजमाचीची गुपितं संपत नाहीत। आपल्याला या इथे एक अनोळखी गुहा पण दिसते। चला आता आपण गुहेत जाऊन बघूया त्या गुहेमध्ये काय काय गुपितं आहेत। राजमाचीच्या श्रीवर्धन बाले किल्ल्यावर असणारी गुहा आणि ही मनोरंजन किल्ल्यावर असणारी गुहा अतिशय सारख्या प्रकारे खोदून काढण्यात आलेल्या आहेत। त्यांची रचना अतिशय सारखी आहे। कदाचित ह्या गुहेमध्ये किंवा श्रीवर्धनच्या बाले किल्ल्यातल्या गुहेमध्येच सदाशिवराव भाऊंच्या नकली तोतयाने त्यांचा खजिना लपवून ठेवला असावा, कारण बाली किल्ल्याच्या सुरक्षित तटबंदीच्या आड असणाऱ्या या भल्या थोरल्या गुहा खजिना ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहेत। कालौघात आता ह्या गुहेमध्ये आपल्याला पाणी साचलेले दिसते, पण कोणे एकेकाळी ह्या गुहांचा उपयोग कदाचित खजिना किंवा अन्नधान्य किंवा दारुगोळा ठेवण्यासाठी होत असावा। येथे आपल्याला कनातीच्या दोऱ्या बांधून पुढे मांडव टाकण्यासाठी खडकात खोदलेल्या जागा देखील दिसू शकतात, ज्या अगदी श्रीवर्धनच्या बाले किल्ल्यावरच्या गुहेसारख्या आहेत। आपल्याला येथे खोदून घेतलेल्या संपूर्ण छिन्नी हातोड्यांच्या खुणा देखील पाहायला मिळू शकतात। मित्रांनो, गुहा पाहून झाल्यावर आपले मनोरंजनच्या किल्ल्याचे स्थळदर्शन पूर्ण होते, पण परतीच्या वाटेवर मी तुम्हाला ह्या किल्ल्याचा उर्वरित इतिहास सांगतो। साधारणपणे राघोबादादांच्या घटनेनंतर आणि पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर इसवी सन 1803 पर्यंत येथे फारशा काही महत्त्वाच्या घटना घडत नाही। 1800 साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर आणि त्याच्या लगेच नंतर महादजी शिंदेंच्या मृत्यूनंतर देखील मराठा राज्याकडे कोणीच विशेष सेनापती किंवा मुत्सद्दी न राहिल्याने आणि नादान दुसरा बाजीराव याच्या हातामध्ये मराठी राज्याचा कार्यभार गेल्याने इंग्रजांचं चांगलंच फावतं। ते द्वितीय इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांना हरवतात आणि तृतीय मराठा युद्ध म्हणजे थर्ड अँग्लो मराठा वॉरमध्ये इसवी सन 1818 साली न लढताच राजमाची मुंबईच्या इंग्रज फौजांच्या हातात जातो आणि येथून पुढे राजमाचीवर इंग्रजांचं राज्य सुरू होतं। अशा रीतीने हा राजमाचीचा
संपूर्ण इतिहास मांडण्याचा आम्ही 5 भागातनं प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अशा रीतीने आपण संपूर्ण मनोरंजन किल्ला फिरून बघितला. या किल्ल्यामध्ये जे कोणीच नाही दाखवले अशा 2 स्थळविषय सुद्धा बघितले. या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास देखील तपासून पाहिला. सामान्यपणे राजमाची विषयी इतिहासाच्या काही नोंदी आढळत नाहीत आणि त्याविषयी माहितीसुद्धा नसते. ती मराठ्यांच्या इतिहासाच्या दफ्तरातील विखुरलेल्या पत्रातील माहिती प्रामाणिकपणे आमच्याकडून होईल तितकी आपल्या इतिहासप्रेमी रसिकांना पोहोचवण्याचा मी येथे प्रयत्न केलेला आहे. तर हा राजमाचीचा मनोरंजनचा बालेकिल्ला आपल्याला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आपल्या कमेंट्समधनं जरूर आम्हाला कळवा. आपल्या चांगल्या प्रतिक्रियांची आणि खऱ्या प्रतिक्रियांची आम्हाला नियमितपणे प्रतीक्षा असते. त्यातनंच आम्हाला कळतं की तुम्हाला काय आवडतं आणि आम्ही कसे आमचे व्हिडिओचा दर्जा सुधारू शकतो. त्याचप्रमाणे ही अमूल्य ऐतिहासिक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना फॉरवर्ड करा, जेणेकरून ही माहिती पसरवण्यासाठी आम्हाला तुमच्याकडनं सुद्धा मदत होईल. आपण पुढच्या एका नवीन किल्ल्यावर लवकरच भेटूया. तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला शेअर्स आणि लाईक करत राहा. धन्यवाद.